जळगाव जिल्ह्यात राज्य आणि देश पातळीवर गाजलेले अनेक महत्त्वाचे खटले लढविणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे आता राज्यसभा सदस्य झाले असून त्यांच्या रूपाने जळगावला दुसऱ्यांदा ही संधी मिळाली। सन 2010 मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून ईश्वरलाल जैन यांच्या निवडीनंतर पुन्हा एकदा जळगावचे प्रतिथयश व्यक्तिमत्व राज्यसभेत पोहोचले। जामनेर तालुक्यात लोकसंख्या नियंत्रणासाठी शस्त्रक्रिया तसेच साधनाद्वारे उत्कृष्ट कामकाज करणारे कर्मचाऱ्यांच्या शनिवारी जागतिक लोकसंख्या दिनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बायेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। चोपडा तालुक्यातील मंगरुळ येथील मूळ रहिवासी असलेले विशेष सरकारी वकील एड उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाली। याबाबतचे वृत्त समजताच मंगरुळ येथील त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी जल्लोष केला आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला। एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात लावलेल्या रोपांना उन्हाळ्यात पाणी देऊन जगवणारे 2 कर्मचाऱ्यांचा ग्रीन तर्फे सत्कार करण्यात आला। अहमदनेर तालुक्यातील कडमसरे येथे निम्न तापी प्रकल्पासाठी गोड खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे करमसडे खेडी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली। पायी चालणे देखील मुश्किल झाले। जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांनी नुकत्याच पार पडलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश प्राप्त केले। या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला। पाचोरा तालुक्यात बाळद परिसर हा बागायती परिसर असून या परिसरात अद्याप दमदार पाऊस न झाल्याने बागायती पिके धोक्यात आली। दमदार पावसाअभावी व बागायती पिकावर केलेला खर्च वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा चिंताग्रस्त आहे। एरंडोल तालुक्यात डीडीएसपी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे गुरुगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। बडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत मुंबई येथील सेवा सहयोग फाउंडेशन संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य मोफत देण्यात आले। अहमदनेर येथील गंगाराम सकाराम हायस्कूलच्या 1975 साली 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅचचा सुवर्ण महोत्सवी स्नेह मेळावा अतिशय उत्साही वातावरणात पार पडला। यावल तालुक्यातील बालद परिसरात वडूणराजाने गेल्या आठवड्यापासून विश्रांती घेतल्यामुळे हवामानात उघडीप निर्माण झाली। त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील विविध शेती कामांना वेग आला। शेतामध्ये मका पिकात तण नेंदणी कोळपणी तसेच खते देण्याची कामे सुरू आहेत। विशेषतः पावरा समाजातील मंजूर वर्ग शेतामध्ये तण काढण्याचे काम करीत आहेत। मुक्ताईनगर तालुक्यात कोथळी बायपास जवळील मुक्ताई प्रवेशद्वारासमोर मोठा खड्डा पडला। यात पाणी साचत असल्याने मिनी तलावाचे स्वरूप निर्माण झाले। भाविक व वाहन चालक त्रस्त। कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी होत आहे।